आज आपण पाहूया तुघलक घराण्याचा इतिहास, ज्यांनी 1320 ते 1414 असे 94 वर्ष दिल्ली सल्तनतवरती राज्य केलं. याच घराण्याने दिल्ली सल्तनतवरती सर्वात जास्त कालावधीसाठी राज्य केलेलं आहे. असं आहे हे तुघलक घराणं. तर गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने अल्लाउद्दीन खिलजीचे मृत्यू होते. त्यानंतर मलिक कफूर काही काळ राज्य करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला मारून मुबारक खान खिलजी हा जो अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा असतो तो राज्य करायला सुरुवात करतो. पण त्याच्या वडिलांसारखाच इतिहास असतो. त्याचा सुद्धा एक हिजडा गुलाम असतो, त्याचं नाव असतं खुसरो. तो ह्या मुबारक शाह खिलजीला स्लो पॉइझन द्यायला सुरुवात करतो आणि त्याच्या वतीने स्वतःच राज्य करायचा प्रयत्न करतो, स्वतःच सर्व ऑर्डर्स डिक्लेअर करतो. अशाच त्यांनी एक ऑर्डर डिक्लेअर केली होती सर्व इक्तेदारांसाठी की त्यांनी येऊन माझ्यासमोर नतमस्तक व्हायचं. तर काही इक्तेदार आले, त्याच्यासमोर नतमस्तक झाले, पण काही इक्तेदार नतमस्तक नाही झाले. त्यातला एक होता गाझी मलिक, आणि ह्या गाझी मलिकच्या आजूबाजूला ते लोक जमा झाले जे खुसरोला विरोध करत होते. तर अशा पद्धतीने गाझी मलिक या इक्तेदारांची फौज घेऊन पोहोचलेला आहे दिल्लीजवळ, आणि हरियाणाजवळ एक लढाई होते ज्याला आपण म्हणतो सरस्वती नदीची लढाई. तिथे या गाझी मलिक आणि खुसरोच्या सैन्यामध्ये लढाई होती आणि गाझी मलिक जिंकतो आणि तिकडेच हा खुसरोला मारून टाकतो. तिथून पुढे तो जातो दिल्लीला आणि तिथे मुबारक खान खिलजीला सुद्धा मारून टाकतो आणि तो म्हणतोय सुलतान, आणि स्वतःचं नाव सुलतान बदलल्यानंतर तो गाझी मलिक पासून ठेवतो गियासुद्दीन तुघलक. अशा पद्धतीने 1320 ला गियासुद्दीन तुघलक हा सुलतान बनतो. आणि सुलतान बनल्यानंतर तो भरपूर सारे अशा पॉलिसीज बनवतो ज्याच्यामुळे दिल्लीमध्ये स्टेबिलिटी येते. सर्वात आधी तो खूप सारे शहरं बांधतो आणि त्याच्यातलंच एक महत्वाचं शहर आहे तुघलकाबाद हे शहर. तर दिल्लीच्या बाहेर तेव्हा बांधलेलं शहर होतं तुघलकाबाद, पण आता नंतर दिल्ली हळूहळू इतकी वाढत गेली की हे सर्व छोटे छोटे शहर पुढे दिल्ली शहरामध्ये समाविष्ट झाले आणि अशा पद्धतीने 6-7 छोटी छोटी शहरं म्हणून आजची ही दिल्ली बनते. एवढंच नाही, तुघलकाबाद मध्ये जो किल्ला आहे तो सुद्धा या गियासुद्दीन तुघलकनेच बांधलेला आहे. पुढे दिल्लीच्या आसपास खूप सारे कॅनल उभारतो ज्याच्यामुळे दिल्लीला खूप छान पद्धतीने पाणी मिळायला लागतं. इथून पुढे तो दिल्ली आणि आसपासच्या त्याच्या राज्यामधल्या एरियांमध्ये तो काय करतो, टॅक्स सुद्धा कमी करून टाकतो. आधी अल्लाउद्दीन खिलजीने 50% टॅक्स ठेवला होता, पण हा त्याला 50% वरून डायरेक्टली 9% वरती आणतो आणि फक्त 9% टॅक्स आता सर्वांना भरायचा आहे. सर्व आनंदाने राहायला लागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये तो ठरवतो मी साम्राज्यवादी पॉलिसी अपनावणार आहे आणि तो एक्सपेन्शन करायला, बाकीच्या राज्यांवरती आक्रमण करायला सुरुवात करतो. ऑलरेडी एक रस्ता बांधून ठेवला होता अल्लाउद्दीन खिलजीने नॉर्थ पासून दख्खनपर्यंत. हा सुद्धा ठरवतो की मी नर्मदा नदी क्रॉस करणार आहे आणि तिकडच्या साम्राज्याला आपल्या अधीन आणणार आहे. आणि ह्याच कामासाठी तो आपल्या मुलाला पुढे पाठवतो. मुलाचं नाव आहे जौना खान. ह्यालाच पुढे आपण मोहम्मद बिन तुघलक नावाने ओळखतो. तर ह्याचं खरं नाव असतं जौना खान. ह्याला ऑलरेडी वलिहत डिक्लेअर केलेलं आहे. वलिहत म्हणजे काय, शहजादा किंवा राजकुमार. हा पुढे जाऊन राजा बनणार आहे ते ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. पण ह्याला थोडी घाई झालेली असते की मला लवकर राजा बनायचं आहे आणि त्याच्याबद्दल आपण लवकरच पाहूया. तर आता हा गियासुद्दीन तुघलक आपला मुलगा मोहम्मद बिन तुघलक अर्थात जौना खानला सांगतो तू जा नर्मदा नदी क्रॉस कर आणि दख्खनवरती आपल्या साम्राज्याचा विस्तार कर. लगेच जौना खान निघतो मोठ्या आर्मी सकट. ऑलरेडी देवगिरीला बेस बनवलेला असतो अल्लाउद्दीन खिलजीने, त्याच बेसचा हे लोक वापर करतात आणि मोहम्मद बिन तुघलक उर्फ जौना खान तो नर्मदा नदी क्रॉस करतो आणि येतो देवगिरीच्या इथे. तिथून तो पाहतो ककाटियांचं राज्य आहे आणि घमासान आक्रमण करून टाकतो ककाटियांच्या राज्यावरती. पण तेवढ्यात त्याला खबर येते की गियासुद्दीन तुघलक आहे जो सुलतान आहे त्याची मृत्यू झालेली आहे. त्याला स्वतःला खूप घाई असते सुलतान बनायची. लगेच तो जे आक्रमण जे करत असतो ककाटियांच्या राज्यावरती, वारंगळच्या राज्यावरती, ते सोडून तो परत निघतो नॉर्थला दिल्लीला आणि जाऊन पाहतो तर वडील अजून जिवंतच आहेत. वडिलांना सांगतो की अहो मला खबर भेटली की तुमचं निधन झालंय करून. वडील म्हणतो नाही नाही, मी अजून जिवंत आहे आणि अजून भरपूर दिवस राज्य करणार आहे, भरपूर वर्ष राज्य करणार आहे. तुझा तुला जे काम सांगितलंय ते तू कर. तर जौना खान परत निघतो आणि नर्मदा नदी क्रॉस करतो आणि परत वेढा घालतो ककाटियांच्या राज्याला, जे आंध्र प्रदेशमध्ये आजचं आहे. अर्थात त्याला वारंगळचं राज्य असं सुद्धा म्हणतात. आणि वेढा घातल्यानंतर खूप सारी खंडणी त्यांनी दिल्यानंतर सुद्धा मोहम्मद बिन तुघलक त्यांच्यावर आक्रमण करतो आणि खूप सारा पैसा त्यांच्याकडून लुटतो. तिथून पुढे तो लक्ष देतो खाली अजून एक राज्य असतं कांपिल्यचं राज्य, नवीनच राज्य बनलेलं असतं. त्या कांपिल्यच्या राज्यावरती आक्रमण करतो आणि त्यांना सुद्धा हरवतो. तिथून पुढे तो ठरवतो की खाली दक्षिणेमध्ये मदुराईपर्यंत माझं राज्य असलं पाहिजे आणि अशाच विचाराने तो मोठी आर्मी घेऊन मदुराईपर्यंत आक्रमण करतो. ईस्टर्न कोस्ट जो आहे भारताचा तो पण कंट्रोल करतो आणि अशा पद्धतीने तिथून सुद्धा मोठी लूट जमा करतो आणि ती दिल्लीला पाठवून देतो. आता दिल्लीला खूप सारा पैसा मिळालेला आहे या दक्षिणेवरती आक्रमणामुळे. आणि त्याच्यानंतर तो ठरवतो एक महत्वाचं राज्य जिथे हिंदुइझम खूप प्रॉस्परस आहे तिकडे आक्रमण करायचं
असायचा आणि ते आहे ओरिसा. त्याला त्या काळी जाजनगर असे म्हणायचे आणि तिथे खूप सारी मंदिरं सुद्धा होती. तिकडे हा जौना खान उर्फ मोहम्मद बिन तुगलक जाऊन खूप घमासान आक्रमण करतो आणि तिकडे सुद्धा खूप सारी लूटपाट करतो आणि सर्व लूट तो दिल्लीला पाठवून देतो. अशा पद्धतीने परत तो दिल्लीला निघतो आणि दिल्लीला खूप मोठं स्वागत केलं जातं की ह्या शहजादाने खूप सारी लढाई जिंकलेली आहे आणि खूप सारी खंडणी वसूल केली, खूप सारा पैसा दख्खनमधून जमा करून दिल्लीला पाठवलेला आहे. पण आता हा फक्त पैसाच पाठवत नाही तर दख्खनमध्ये इस्लामचा प्रसार करण्यासाठी खूप साऱ्या लोकांना सुद्धा पाठवतो. अजून एक गोष्ट हा करायला सुरुवात करतो की दख्खनमध्ये जागेंची नावं हा बदली करतो. उदाहरणार्थ वारंगळ अर्थात ककटियांचं राज्य यांनी आक्रमण केलं आणि वारंगळचं नाव यांनी बदली करून सुलतानपूर असं ठेवलं होतं. अशी भरपूर ठिकाणाची नावं त्यांनी बदली केली. अशी भरपूर ठिकाणाची नावं त्यांनी बदली करायला सुरुवात केली. तर नावं बदली करायची परंपरा आणि पद्धत ही काय आजची नाहीये, ही जुनी त्या काळात जेव्हापासून इस्लामिक आक्रमण होते तेव्हापासून ही सुरू आहे आणि सर्व हिंदू धर्मस्थळांचं नावं यांनी त्या काळातच बदलून टाकले होते आणि आपल्या पद्धतीने ठेवले होते. आता हा मोहम्मद बिन तुगलक दिल्लीला जातो आणि शहजादा म्हणून आपलं काम पाहायला सुरू करतो. पण याला खूप इच्छा असते लवकर सुलतान बनायची, पण वडील काही मरतच नसतात. पण तरी पण हा आपल्या इच्छा दाबून ठेवतो आणि योग्य वेळेची वाट पाहत राहतो. इकडे गियासुद्दीन तुगलक खूप खुश असतो की माझ्या मुलांनी इतकी सर्व संपत्ती दख्खनमधून जमा करून आणली. पण आता त्याला एक खबर येते की बंगालचा जो इक्तेदार आहे तो सारखं त्याच्या विरुद्ध बंड करत आहे. बंगाल हा प्रदेश थोडा लांब असतो दिल्लीपासून आणि तिकडचे इक्तेदार गव्हर्नर सारखे बंड करत असतात दिल्लीच्या विरोधात. तो ठरवतो की यांना मी आता धडा शिकवणार आहे आणि आपल्या आर्मीला सांगतो प्रिपरेशन करा, आपल्याला बंगालवरती आक्रमण करायचं आहे. मीनवाईल आर्मी प्रिपरेशन करायला सुरुवात करते आणि तेवढ्यात त्याला काही लेटर्स येतात की दिल्लीमध्ये जे एक सुफी संत आहेत निजामुद्दीन अहुल्या त्यांची प्रसिद्धी खूप जास्त वाढतीये. लोक त्यांना सच्चे पातशाह म्हणतात, गरीब नवाज म्हणतात, गरिबांचा सुलतान म्हणतात आणि म्हणून तुमच्या कीर्तीला डाग लागत आहे. तर आता आपण पाहूया थोडं सुफींबद्दल. सुफींनी फक्त नावासाठी इस्लाम स्वीकारला होता पण त्यांची कुठलीच प्रॅक्टिस इस्लामिक नव्हती, इस्लाम सारखी नव्हती. ते ना कधी नमाज पढत ना कधी रोजा ठेवत आणि कुठल्याच इस्लामिक असे स्ट्रिक्ट प्रॅक्टिसेस ते फॉलो करत नव्हते. ते इस्लामला न मानणारे काफिर आहेत असं सुद्धा मानत नव्हते. ते हे मानायचे की सर्वजण समानच आहे, वहादत उल वजूद अशा फिलॉसॉफीमध्ये ते मानायचे. म्हणजे सर्वांमध्ये एक स्पिरिट आहे आणि तो सर्व स्पिरिट समान आहेत आणि देवाचाच एक अंश म्हणून ते सर्वांमध्ये राहतात. जसं की आपली हिंदूंमध्ये अहम ब्रह्मास्मी हे कन्सेप्ट आहे तसं त्यांच्यामध्ये सुद्धा वहादतुल वजूद आणि सर्वांमध्ये एक आत्मा राहते असं हे कन्सेप्ट आहे. इनफॅक्ट त्यांचे भरपूर सारे प्रॅक्टिसेस या हिंदूंसारख्या आहेत. जसं हिंदूमध्ये गुरु शिष्य ही परंपरा आहे, त्यांच्यामध्ये पीर आणि मुरीद अशी परंपरा आहे. जसं हिंदूंमध्ये नामस्मरण ही संकल्पना आहे, त्यांच्यामध्ये जिक्र ही संकल्पना आहे. जसं हिंदूंमध्ये कीर्तन ही संकल्पना आहे तसं त्यांच्यामध्ये जमा होऊन चिल्लकाशी करणं ही संकल्पना आहे. जसं हिंदूंमध्ये भजन आहे त्यांच्यामध्ये जमा होऊन क्षमा असं पद्धत आहे. तर आपण पाहतो की हे फक्त नावासाठी इस्लामिक होते आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी इस्लाम ऍक्सेप्ट केला होता. आज सुद्धा पाकिस्तानमध्ये त्यांना खूप त्रास दिला जातो. सुफींना आणि अहमदियांना खूप वाईट पद्धतीने तिकडे मारलं जातं कारण की हे ऍक्च्युअल इस्लामचे प्रॅक्टिसेस फॉलो करत नाहीत आणि यांच्या बहुतांश प्रॅक्टिसेस हे काफिर अर्थात हिंदूंसारख्या आहेत. तर आपण बघूया हे सुफी नंतर वेगळ्या वेगळ्या सिलसिलेमध्ये डिवाइड झाले होते. जसे की चिश्ती सिलसिला जे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीने सुरू केला होता, नंतर होता कादरी सिलसिला, नशकबंदी सिलसिला, सुरावर्दी सिलसिला इत्यादी. आता ह्या सिलसिल्यांना आपण पुढे दोन भागात विभाजित करू शकतो. एक आहेत बेसहारा आणि दुसरे आहेत बासहारा. बेसहारा ते सिलसिले असतात जे सुलतानकडून काहीच सपोर्ट घेत नाहीत आणि कधीच आयुष्यात दरबारात जात नाहीत. यांना मस्त कलंदर सुद्धा म्हणतात कारण की हे आपल्या कलंदर अनुसार आपल्या मनानुसार चालत असतात, कुठल्याही सुलतानला मानत नसतात. आणि दुसरे असतात बासहारा जे सुलतानची मदत घेतात आणि सुलतानच्या दरबारात सुद्धा जातात आणि इस्लामचा प्रसार करण्यामध्ये सुलतानला मदत सुद्धा करतात. तर ह्या बेसहारा मध्ये येतात चिश्ती सिलसिला, कादरी सिलसिला, नशकबंदी सिलसिला आणि बासहारामध्ये येतात जसे की सुरावर्दी सिलसिला. तर आता चिश्ती सिलसिल्याची स्थापना ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीने केली होती आणि त्यांचं दर्गा अजमेर येथे सुद्धा आहे. अजमेर आपण पाहिलंय अजय देव मेरू या राजपूतनी बांधलेला होता, पण तिथे दिल्लीच्या सुलतानांनी कब्जा केलेला आहे आणि तिथे यांची कबर बांधलेली आहे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीची. आता या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या सिलसिल्यामधले एक होते ख्वाजा निजामुद्दीन औलिया, ज्यांनी दिल्लीला आपलं बेस बनवलं होतं आणि तिकडे आपला खानका सुरू केला होता. आता खानका काय असतो, हे एक किचन असतं जिथे सुफी लोक जेवण बनवतात आणि सर्व गरिबांना फ्री मध्ये जेवण वाटून टाकतात. अजून एक कन्सेप्ट हे चिश्ती सिलसिलाची लोक मानतात की
आज जे कमवलंय ते आजच तुम्हाला स्पेंड करायचंय. म्हणजे आजची कमाई आज करायची आणि आजच स्पेंड करायची. प्रत्येक दिवस हा एक नवीन आयुष्य आहे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आज तुम्ही उठायचं आणि जे कमवलं ते आजच स्पेंड करून टाकायचं. काही जमव ठेवायचं नाही दुसऱ्या दिवसासाठी. अशा या फिलॉसॉफीला मानणारे चिश्ती सिलसिल्याचे हेड निजामुद्दीन औलियाला गियासुद्दीन तुगलक दरबारमध्ये बोलवतो. पण निजामुद्दीन औलिया म्हणतो की मी दरबारमध्ये येत नाही, पण तुम्ही एवढं बोलवते म्हणून मी माझ्या शिष्याला पाठवतो. तर त्यांच्या शिष्याला पाठवतात ते दरबारमध्ये आणि गियासुद्दीन तुगलक ते शिष्याशी बोलतात आणि त्याला सांगतात की हे 7 लाख रुपये तू तुझ्या गुरुकडे दे, त्याला ठेवायला सांग आणि काही दिवसानंतर मी परत घेईल. असे 7 लाख रुपये घेऊन हा शिष्य येतो निजामुद्दीन औलियांकडे आणि ते पाहतो 7 लाख रुपये. पण आपण पाहिलंय की सुफी लोक काय म्हणतात, आज जे पैसे तुमच्या हातात आहेत त्याला आजच ओढून टाका. तर ख्वाजा निजामुद्दीन औलिया ते सर्व पैसे 7 लाख रुपये इकडे तिकडे वाटून टाकतात. काही गरिबांना देऊन टाकतात, काही लोकांना वापरायला देऊन टाकतात आणि काही खानकामध्ये वापरून टाकतात. आणि हे 7 लाख रुपये आता त्यांच्याकडे नाहीयेत, त्यांनी ते स्पेंड करून टाकले. आता काही दिवसानंतर 3-4 महिन्यांनी गियासुद्दीन तुगलक हे पैसे 7 लाख रुपये जे दिले होते निजामुद्दीन औलियाला ते परत मागायला लागतो. निजामुद्दीन औलिया म्हणतो की माझ्याकडे नाही येते, मी सर्व देऊन टाकले लोकांना. तर गियासुद्दीन तुगलक निजामुद्दीन औलियावरती आरोप लावतो आणि त्याला सांगतो तू माझ्या दरबारात ये, तुम्ही दिलेले पैसे सर्व उडून टाकलेच आणि आता तुला परत करायचे आहेत माझे पैसे. तर फ्रस्ट्रेट होऊन निजामुद्दीन औलिया शेवटी एकदाच दरबारात जातो. आपल्या आयुष्यामध्ये एकदाच ते ह्या दरबारात गेलेले दिल्ली सल्तनच्या आणि दरबारात जाऊन सांगतात की तुम्ही दिलेले पैसे मी गरिबांमध्ये वाटून टाकले. याच्यावरती गियासुद्दीन तुगलक म्हणतात तुला मी सोडणार नाही, जेवपर्यंत तू माझे पैसे देत नाही तुला मी कैद करून टाकेल. पण तेवढ्यात लेटर येतं की आर्मीची तयारी सर्व झालेली आहे आणि आपल्याला बंगालवरती आक्रमण करायला जायचंय आणि तिकडे बंगालचा जो इक्तेदार आहे तो खूप सारे आक्रमण करायचे प्लॅन करत आहे दिल्लीवरती. तर इथे गियासुद्दीन तुगलक निजामुद्दीन औलियाला म्हणतात की तू थांब, आता मी तुला पाहतो, आत्ता मला बंगालला जायचंय, तू सध्या तू जाऊन तुझ्या खानकामध्ये राहा, पण तू त्या खानकामध्ये नजर कैदेत असेल, आजूबाजूला माझी आर्मी असेल तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी, आणि जसं मी बंगालला जाऊन बंगालवरती आक्रमण करून तिकडे कब्जा करून येईल मग मी तुला पाहिल आणि तुला मी सुलीवरती लटकून टाकेल. निजामुद्दीन औलिया म्हणतात जसं तुमची इच्छा, जसं तुमच्या मनाला वाटतंय तसं करा. आणि निजामुद्दीन औलिया परत आपल्या खानकामध्ये जातात आणि त्याला थोडा वेळ नजर कैदेत ठेवण्यात येतात. इकडे गियासुद्दीन तुगलक मोठी आर्मी घेतो आणि आक्रमण करतो बंगालवरती आणि बंगालवरती घमासान आक्रमण करून तिकडच्या जो इक्तेदार आहे त्याला मारून टाकतो आणि तिकडे आपले लोक शासनावरती बसवतो आणि तिकडून खूप मोठा विजय मिळवला असा संदेश पाठवतो दिल्लीला. आणि एक लेटर पाठवतो निजामुद्दीन औलियाला सुद्धा की बंगाल तर मी जिंकलेली आहे, आता मी येतोय आणि सर्वात आधी मी आल्यानंतर तुला पाहणार आहे. निजामुद्दीन औलिया त्याच लेटरच्या मागे लिहितात हुजूर दिल्ली दूर असत, अर्थात सुलतान दिल्ली अजून लांब आहे, तुम्हाला अजून दिल्लीला पोहोचायचं आहे, असं ते लिहितात. जणू की एक प्रकारे श्राप दिलेला आहे की दिल्ली अजून लांब आहे, तुम्ही दिल्लीला पोहोचू शकत नाही. अशा पद्धतीने हे लेटर ते परत पाठवून देतात गियासुद्दीन तुगलकला. गियासुद्दीन तुगलक पुढे तयारी करतोय की मी आता लवकरात लवकर दिल्लीला पोहोचो आणि मग मी सर्व कारभार परत हातात घेणार आहे आणि सर्वात आधी ह्या निजामुद्दीन औलियाला धडा शिकवणार आहे. गियासुद्दीन तुगलक बंगालवरून निघतो, बिहार क्रॉस करतो आणि दिल्लीच्या जवळ फरीदाबाद येथे पोहोचतो. तिथे जसा तो पोहोचतो तर मध्ये एक दरी असते. ती दरी क्रॉस करण्यासाठी शहजादा जो असतो मोहम्मद बिन तुगलक तो त्याच्यावरती एक लाकडाचा पूल बांधतो आणि पुढे लाकडाच्या पूलच्या जस्ट पुढे एक मोठं पंडाल सुद्धा बांधतो लाकडाचं, कारण की आपला वडील एवढं मोठं काम करून आलेला आहे, बंगाल जिंकून आलेला आहे, त्याचं स्वागत करायचं आहे. आणि अशा पद्धतीने तो हत्ती पाठवतो आपल्या वडिलांना आणण्यासाठी आणि हत्तीवरती मिरवणूक काढली जाते गियासुद्दीन तुगलकची आणि हत्तीवरती तो पूल क्रॉस करून गियासुद्दीन तुगलक येत असतो. पण मोहम्मद बिन तुगलक स्वागत करण्यासाठी मोठे मोठे बँड बाजा ताशे बोलवतो आणि हे मोठे मोठे बँड बाजा आणि ताशे वाजतात तेव्हा हत्तींचं नियंत्रण थोडं वीक होऊन जातं आणि हत्ती हलायला लागतात आणि हत्तींच्या हल्ल्यामुळे तो पूल पुण्याच्या पूर्ण खाली कोसळतो आणि गियासुद्दीन तुगलक पडतो त्या दरीमध्ये आणि जातो डायरेक्टली वरती. आणि अशा पद्धतीने 5 वर्षात 1325ला गियासुद्दीन तुगलकचा मृत्यू होतो आणि त्यानंतर सुलतान बनतोय कोण? मोहम्मद बिन तुगलक. काही इतिहासकार असं सुद्धा म्हणतात की निजामुद्दीन औलिया बरोबर मिळून मोहम्मद बिन तुगलकने प्लॅनिंग केलं आणि आपल्याच वडिलांना मारून टाकलं. आणि काही लोक म्हणतात हे फक्त चुकीने त्याच्या हातातून त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता खरं काय होतं ते ईश्वरालाच माहिती. पण 1325ला गियासुद्दीन तुगलकचा मृत्यू होतो आणि नवीन सुलतान बनतोय मोहम्मद बिन तुगलक.